अजून देता मी का सध्या तुम्ही? आहे कल्याणशी रोड वरील काटई पुलावर. हा पूल गेली 10 वर्षे प्रतीक्षेत युतीचे संकेत. आहे की हा कधी सुरू होणार. या पुलाच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात तुम्ही येतच ट्रॅफिकची नाही गैरसोय कॅमेऱ्यामध्ये, होते. तुम्ही याचा नागरिकांना नाहक त्रास होतो. हा पूल गेल्या महिन्याभरापासून सुरू होणार अशी ग्वाही राज्यकर्त्यांनी दिली होती. 31 मे म्हणजे आजच्या दिवशी या पुलाचे उद्घाटन होणार अशा स्वरूपाची माहिती देखील राजकीय व्यक्तींकडून देण्यात आली होती. राज्यकर्त्यांनी या पुलाचे उद्घाटन 31 मे ला होणारच असे आश्वासन दिले होते. मात्र आज 31 मे आजच्याही दिवशी हा पूल सुरू झाला नाही. अजूनही या पुलाला उद्घाटनासाठी प्रतीक्षाच पाहावी लागणार आहे. यासाठी मनसे व शिवसेनेने आज एकत्र या पुलावर येत पाहणी करून आंदोलन केले आहे. हा पूल सुरू झाला नाही तर ठोस पावले उचलण्यात येतील अशी ही ग्वाही मनसे व शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी दिलेली आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आले आहेत. नेमके काय घडले ते पाहूया. डिपेंडचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही. त्या अनुषंगाने आज आलेलं आहे. इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री. परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत. ट्रॅफिक अजून होणार आहे. इथे 2 पुलांचं काम चालू आहे. दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये त्याच्यात. इथे पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत. तर तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे. त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचा काय प्रश्न सुटणार नाहीये. तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ऍक्विजिशन आहे ती झालेली नाहीये, तिचे पैसे दिलेले नाहीये. त्यामुळे हे पूल होतील हे फक्त याचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील, त्याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासक आहे. गेल्या 7 वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून. तारीख पे तारीख आता 31 मेचं आश्वासन दिलं होतं की 31 मेला पूल खुला होणार आहे. आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का, पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला. म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिवलीकरांची त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिवलीकरांची करत आहे.